सन्माननीय व्यासपीठ आणि थोड्याशा शिल्लक राहिलेल्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, एक अतिशय सुंदर असं यूथ पार्लमेंट ही संकल्पनाच कराड साहेब, तुमची ही संकल्पना मला भयंकर आवडली. जगामधला सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. आपल्याकडे आजही 60% तरुण लोक आहेत. 75 वर्ष झाली आज देशाच्या स्वातंत्र्याला. लोकशाही राष्ट्र म्हणून आपलं भारत देश संपूर्ण जगामध्ये उभा राहिला. पण ही लोकशाही खरोखरच यशस्वी झाली का, असा प्रश्न मला सातत्याने पडतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना एकदा प्रश्न विचारला होता की तात्याराव, आता देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा या देशामध्ये लोकशाही आणणार का हुकुमशाही आणणार, तुमचं काय मत आहे? तेव्हा सावरकरांनी जे उत्तर दिलं होतं ते मला सातत्याने आठवत राहतं. तेव्हा सावरकर असं म्हणाले होते की देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा मी जर काही आणेन तर ती लष्करशाही आणेल. मग उलटा प्रश्न आला की मग तुमचा लोकशाहीवर विश्वास नाहीये का? तात्याराव म्हणाले, 100% लोकशाहीवर विश्वास आहे, पण गेली हजारो वर्ष एक राजा आणि प्रजा ह्या सिस्टीममध्ये हा भारत जगतो आहे. आपल्या भारतीयांना एकाने राज्य करायचं त्याच्या मनासारखं आणि आपण प्रजेसारखं त्याच्या तालावर चालायचं. ह्याची हजारो वर्ष सवय आपल्या DNA मध्ये आहे. ते लोकशाही म्हणजे इथला प्रत्येक सामान्य माणूस राजा होतो. ही सिस्टीम अशी एका रात्रीत बदलत नाही. मग त्यांनी गोठ्यामधल्या गुरांचं उदाहरण दिलं. एक 10 बाय 10चा गोठा आहे. त्या गोठ्यामध्ये 100 गुरं गाई म्हशी बांधून ठेवल्या आहेत. त्यांना हलताही येत नाही, इतकी कमी जागा आहे. 150-200 वर्ष त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100 गाई म्हशी अशा चिकटून उभ्या आहेत. कालांतराने त्या विसरून गेल्या आहेत की आपल्याला हलता पण येतं. हे विसरून गेले आहेत की आपल्याला बसता येतं, बसल्यावर उठता येतं, आपल्याला शेपटी हलवता येते. या इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमध्ये या गाई म्हशी विसरूनच गेल्या आहेत. आता त्यांना स्वातंत्र्य बहाल करायचंय. आता जर त्यांना स्वातंत्र्य बहाल करायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे. एकदम 10 बाय 10च्या खोलीमध्ये ठेवलेल्या गाई म्हशींना एकदम मोठ्या मैदानामध्ये सोडायचं नसतं. त्या उधळतात, त्यांना कळतच नाही कुठून कसं जावं. म्हणून त्यांना 10 बाय 10च्या खोलीतून 10 बाय 20च्या खोलीत आणावं लागतं. मग अचानक त्यांच्या लक्षात येतं, अरेच्या, गेली कित्येक वर्ष आपण असेच्या असे उभे होतो, आता थोडेसे हलता येते आपल्याला. मग 10 बाय 30च्या खोलीत, मग 10 बाय 40च्या खोलीत, मग त्यांना हळूहळू आपल्या जागेवर बसता येतं, बसल्यावर उठता येतं. असं करत 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 मग त्या गाई म्हशींना जर मोठ्या मैदानावर सोडलं तर एका रांगेत शिस्तीत चालत जातात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही ही अशा पद्धतीनं आणायला पाहिजे. स्वतंत्र भारतात जन्माला आलेलं पहिलं मूल म्हणजे पहिली पिढी जेव्हा 21 वर्षाची होईल, त्या 21 वर्षामध्ये लोकशाही नेमकी कशाशी खातात, लोकशाही म्हणजे नेमकं काय, लोकशाहीमध्ये आपल्याला कुठले अधिकार मिळतात, कुठले हक्क मिळतात आणि आपली कुठली कर्तव्य असतात, ते संपूर्ण 21 वर्षाचा तो नागरिक होईल. आता 18 झाली, त्यावेळेला 21 वर्ष होती.
21व्या वर्षी त्याला जेव्हा मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, तो नागरिकत्व प्राप्त होईल, त्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला लोकशाही ही शिकवावी लागेल. शिकवल्यानंतर ती पिढी जेव्हा मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, नागरिकत्व मिळेल, त्याच्यानंतरच्या प्रत्येक वर्षी एक एक स्वातंत्र्य बहाल करत 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 1 वर्ष भाषण स्वातंत्र्य, 1 वर्ष लिखाण स्वातंत्र्य, असं करत करत काही वर्षानंतर संपूर्ण लोकशाही राष्ट्राची स्थापना करावी. तेव्हाच ती लोकशाही यशस्वी होईल. आपण सावरकरांना या देशाने पूर्णपणे दुर्लक्षित केलं. सावरकरांच्या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि त्याचे भयंकर परिणाम गेल्या 75 वर्षामध्ये आपण भोगले आणि यापुढेही भोगतो आहोत. 2014 नंतर थोडंसं चित्र बदलायला सुरुवात झाली. लोकशाही म्हणजे नेमकं काय? जेव्हा तुमच्यापैकीच अजून 10-20 वर्षांनी कोणीतरी आमदार म्हणून निवडून येईल, कोणीतरी नगरसेवक म्हणून निवडून येईल, कोणीतरी खासदार म्हणून निवडून येईल, तेव्हा नेमकं एक खासदार असणं म्हणजे नेमकं काय? खासदार म्हणजे राजा नाही. आमदार होणं, नगरसेवक होणं म्हणजे तुम्ही राजे होत नाही, तुम्ही सेवक होता. आम्हाला हे शिकवलंच नाही. 47 सालानंतर आम्ही सगळ्या आमदार खासदारांना राजासारखं वागताना बघितलं. सगळ्यांच्या भाषणामध्ये वाक्य असतं, आम्ही हे दिलं, मी हे दिलं, मी गोव्याचा सीएम असताना मी हे केलं. अरे तू कोण करणारा? तू नाही करत काही. मी महाराष्ट्राचा सीएम झालो तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मी ह्या योजना सुरू केल्या. अरे तू कोण करणारा? लोकशाहीची मूळ संकल्पनाच आम्हाला समजली नाही, धड शिकवली नाही आणि आमच्यासमोर एकही आदर्श नाही. एका मतदारसंघामध्ये 12,000, 15,000, 8,000, 10,000 एवढे नागरिक राहतात. त्या मतदारसंघाच्या काही समस्या असतात, त्या मतदारसंघाचे काही प्रॉब्लेम असतात. म्हणून त्यांच्यात राहणारा, त्यांच्या सर्व समस्या समजून घेणारा, त्यासाठी लढणारा असा एक माणूस, ते 12,000, ते 8,000, ते 10,000 लोक त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून त्यांना नगरपालिकेत, विधानसभेत, लोकसभेमध्ये पाठवतात, त्यांचा सेवक म्हणून. आणि तू आता कुठली नोकरी धंदा करू नकोस, तू पूर्ण वेळ 5 वर्ष आमचे समस्या सोडवण्यासाठी तिथे तुला बसवलंय. मग तो म्हणतो की मी नोकरी धंदा जर करायचा नाही तर घरदार चालणार कसं? थांब, म्हणून तुला आम्ही आमच्या टॅक्समधनं पैसे देतो, तुला पगार देतो. म्हणून तो आमदार आणि खासदारांना पगार मिळतो, म्हणून त्यांच्या गाड्यांसाठी पेट्रोल डिझेल मिळतं, त्यांच्या गाड्यांना स्वस्त दरामध्ये घ्यायला, कमीत कमी व्याज दरामध्ये ते गाड्या घेऊ शकतात. त्यांच्या स्टाफचा पगार मिळतो, गव्हर्नमेंट खर्च करतो, तो आमच्या टॅक्समधनं करतं. त्या 10,000च्या पैशातून एक माणूस आम्ही आमदार म्हणून, खासदार म्हणून तिथे नेऊन बसवतो. त्यांच्याकडनं आमची ही अपेक्षा असते की तुझं घर चालण्याचे पैसे आम्ही देतो, तू काळजी करू नकोस, तू आता फक्त आमच्या समस्यांसाठी तिथे भांडत राहा, तिथे लढत राहा. पण एका रात्रीत, काल रात्रीपर्यंत माझ्या पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत होत्या आणि एक रात्र येते 15 ऑगस्टची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक एक लोकशाही राष्ट्राची स्थापना होते. अशी लोकशाही कधी यशस्वी होऊ शकत नाही. आणि लोकशाही आली की संख्येचं गणित येतं. संख्या फार महत्वाची असते निवडणुकांमध्ये. 5 मतं आहेत, 3 आणि 2 अशी भानगड सुरू होते. मग त्या भानगडीतून मतपेट्यांचं राजकारण सुरू होतं.
मग मतपेट्यांच्या राजकारणामधून जात आणि धर्म बघून लांगुल चालनाला सुरुवात होते. आणि हे सगळं असं घाणेरडं त्रांगडं आहे. आणि मग 5 माणसं आपल्याला मत देणार आहेत, त्यातले 3 एका विशिष्ट समाजाचे आहेत. माझी विचारधारा त्या समाजाला प्रतिकूल नाही, अनुकूल नाही, पण ते 3 जणांनी मत दिले तरच मी आमदार म्हणून निवडून येईल, तरच मी खासदार म्हणून निवडून येईल. मग मी काय करतो, माझ्या मूळ विचारांना बगल देतो आणि केवळ त्या खुर्चीसाठी, त्या निवडून येण्यासाठी मी माझ्या तत्वांना बगल देतो, माझ्या तत्वांची तिलांजली देतो आणि त्यांचं नकळतपणे लांगुल चालन सुरू करतो. या देशामध्ये 70 वर्ष हेच घडलं. मोदी अचानक चमत्कार नाही करू शकणार. एवढ्या वर्षांची सिस्टीम बदलणं फार अवघड आहे, भयंकर अवघड आहे. कदाचित त्यांच्या मनामध्ये सावरकरांना भारतरत्न द्यायची खूप इच्छा असेल, पण ते काहीतरी राजकीय प्रॉब्लेम मध्ये देऊ शकत नसतील. म्हणून मित्रांनो, तुम्हाला आता या पुढे जर राजकारणात प्रवेश करायचा असेल, या प्रवाहाच्या विरुद्ध वाहावं लागेल. या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची हिम्मत तुम्हाला दाखवावी लागेल. सतत निवडून येण्याची आस मनामध्ये ठेवून जर तुम्ही राजकारणामध्ये उतरलात, तर तुम्ही फक्त मागील पानावरून पुढील पानावर जाणार. जे 70 वर्ष चालले तेच पुढची 70 वर्ष चालू राहणार. त्यात कधीही बदल होणार नाही. भले मी 5 वर्षानंतर नाही निवडून आले तरी चालेल, पण मी माझ्या तत्वांशी, माझ्या विचारांशी मी कधी फारकत करणार नाही. असा एक दृढ निश्चय करूनच फक्त या राजकारणामध्ये उतरा. एक विशिष्ट अशी विचारधारा राजकारणात येण्यापूर्वी तुमची असली पाहिजे. मगाशी नुपुरजी तेच फार छान बोलल्या की विचारधारा फार महत्वाची, ती कुठली असेल. मी जी विचारधारेवर चाललोय ती खरोखरच लॉजिकल आहे का. सावरकरांची ओळख प्रखर हिंदुत्ववादी म्हणून करून दिली जाते, ती आजही आहे. खरं तर सावरकर हिंदुत्ववादाच्या फार पलीकडचे आहेत. त्यांना एकदा केसरीच्या कार्यालयामध्ये बसलेलं असताना विचारलं की सावरकर, सतत हिंदू 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 करता तुम्ही, तुमचं अंतिम ध्येय आहे तरी काय. तेव्हा ते म्हणाले की मला जर असं कोणी विचारलं की तुझी जात कुठली, तर मला हे सांगायला आवडेल की मनुष्य ही माझी जात आहे. मला जर कोणी असं विचारलं की तुझा धर्म कुठला, तर मला माणुसकी हा माझा धर्म हे सांगायला मला अभिमान वाटेल. आणि मला जर कोणी विचारलं की तुझं राष्ट्र कुठलं, तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे हे सांगताना मला आनंद होईल. हे माझं अंतिम ध्येय आहे. आणि आत्ताच्या काळाची हीच सर्वात जास्त गरज आहे. मित्रांनो, या सगळ्या आत्तापर्यंतच्या राजकीय पक्षांनी, सगळ्या राजकारण्यांनी केवळ या संख्यात्मक लोकशाहीच्या गणिताची बांधणी करण्यासाठी तुम्हाला जातींच्या भिंतींमध्ये अडकवून टाकलं. जाती जातींचे गट बनवले गेले, मतपेट्या बनवल्या गेल्या. ह्या विभागामध्ये ह्या समाज सर्वात जास्त लोकसंख्येने आहे, मग त्या विभागामध्ये चांगलं काम करणाऱ्याला उभं नाही करायचं, त्या समाजातल्या एका माणसाला प्रतिनिधित्व द्यायचं, कारण निवडून येणं फार गरजेचं आहे. आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीची लोकशाही आपल्या देशामध्ये 70-75 वर्ष राबवली जाते. ही जर बदलायची असेल आणि एक विचारांवर जर ठाम राहायचं असेल, तर तुम्हाला खरा इतिहास हिंदुस्थानचा वाचावा लागेल. शालेय पाठ्यपुस्तकात मोडून तोडून शिकवलेला इतिहास नाही, खरा इतिहास. भारताची, हिंदुस्थानची, हिंदूंची जी संस्कृती आहे, ती संस्कृती तुम्हाला वाचावी लागेल. मुळात या देशाबद्दल अतोनात प्रेम निर्माण व्हावं असं काहीतरी तुम्हाला वाचावं लागेल. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षण घ्यावं लागेल. कारण भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही.
पाठ्यपुस्तकातून फक्त मार्क मिळवता येतात. ज्ञान आणि पाठ्यपुस्तकीय शिक्षण याचा काहीच संबंध नाही. हे ज्ञान मिळवण्यासाठी धडपड करा आणि हे ह्याच वयात करता येतं. एक थोडीशी आयोजकांना माझी एक नम्र विनंती करतो. काय होतं, आम्हाला खरं तर खूप सविस्तर विषय मांडायचा असतो, पण थोडंसं नियोजनामध्ये काहीतरी गडबड झाल्यामुळं आमच्यावर बोलण्याचा प्रसंग येईपर्यंत घड्याळाचा काटा इतका पुढे सरकलेला असतो. पुढचं विमानाचं तिकीट, उडणारं विमान, हे सगळं दिसायला लागतं. सकाळपासून मुलं बसलेली असतात, ती सगळी मुलंही नेमकी उठून गेली जेवायला, त्यांची काही दोष नाही. तर थोडंसं काहीतरी उद्या परवाच्या नियोजनामध्ये ह्या गोष्टी जर टाळता आल्या, मी नम्रपणे सांगू इच्छितो, राग मानू नका. कारण आम्ही बोलायला उभे राहिल्यानंतर मला जो सकाळी भरलेला तरुण वर्ग होता त्याच्यासमोर मला बोलायचा हा आनंद होता. तो आनंद मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा अख्खा मावळला, कारण सगळी मुलंच निघून गेली. आणि घड्याळ इथून एअरपोर्टला पोचायचे, ते पुढची विमान पकडायचे, सगळंच. त्यामुळं बोलायला मजा येत नाही. त्यामुळं नाईलाजाने मला आज इथे थांबावं लागतंय. आपण इथे एवढी मोठी संधी मला दिलीत या व्यासपीठावर बोलण्याची, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आपले गोव्याचे मुख्यमंत्र्यांचाही अतिशय आभारी आहे. मी धन्यवाद म्हणायच्या आधीच टाळ्या वाजवल्या, याच्यावरनं समजून जावं की आपली निघायची वेळ झालेली आहे. इथेच थांबतो. धन्यवाद.